स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा. बघा, घरच्या दह्याचं छान असं ताक करायचं, त्यात मीठ घालायचं, थोडीशी पिठी साखर घालायची, एक बारीकशी मिरची गोल गोल तुकडे करून घ्यायचे, 2-4 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक चिरून घ्यायच्या आणि एक जड बुडाचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि गॅसवर गरम करायला ठेवायचं. या पद्धतीने बघा. आणि छान अशी जिरं आणि मोहरीची कडकडून फोडणी द्यायची. आधी ते भांडं छान तापू द्यायचं आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायची. कारण ह्या ताकाच्या फोडणीमध्ये भांडं तापणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस आपण ताक ओततो त्यावेळेस तो जो चरका आहे तो त्या ताकाला बसला पाहिजे, जेणेकरून ते ताक पिल्यानंतर किंवा भातासोबत किंवा पोळीसोबत खाल्ल्यानंतर बाधत नाही. या पद्धतीने छान अशी मोहरी कडकडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि नंतर हिरवी मिरची आणि लसूण ते घालायचं आणि ते पण छान असं गुलाबी होईस्तोपर्यंत कडकडू द्यायचं आणि तुपाचीच फोडणी द्यायची. तुपाच्या फोडणीची चव पण छान लागते आणि वास पण छान येतो. अशी छान अशी कडकडली फोडणी, छान असा धूर यायला लागला की मग त्याच्यामध्ये ते सगळं चमच्याने ताक हलवून टाकायचं. गॅस बंद करून द्यायचा. भांडं भरपूर तापलेलं असतं. त्या भांड्याच्या उष्णता ही ताकाला छान अशी फोडणी बसवते. या पद्धतीने बघा, हे फोडणीचं ताक करायचं. ताकाचे 2 प्रकार आहेत, एक मठ्ठा आणि हे एक फोडणीचं ताक. तर हे आपण भातासोबत, पोळीसोबत किंवा नुसतंही पिऊ शकतो. भातावर खायचं असेल तर थोडं घट्ट करायचं, प्यायचं असेल, पोळीसोबत खायचं असेल तर असं करायचं. नक्की करा आणि उन्हाळ्यात दिवसाआड तरी करत जा, कारण त्याच्याने उष्णता बाधत नाही. थँक्यू.